सांग सांग भोलानाथ. पाऊस पडेल काय, शाळेभोवती टोळे साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ. अय्या, उद्या माझा मराठीचा पेपर. किती अवघड असतं ना. त्यात काना, मात्रा, वेलांटी, उकार किती सगळं असतं. आणि व्याकरण, बाप रे, इतकं अवघड असतं. मला तर रडूच येते. अगं त्यात काय अवघड, मराठी तर आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा भारतातील मूळ भाषिकांची 4थ्या क्रमांकाची व जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत 19व्या क्रमांकाची आहे. मराठी भाषेची वय सुमारे 2400 वर्षे इतके आहे. अगं, मराठी साहित्य प्रकारामध्ये इतरही गोष्टींचा समावेश होतो. कविता, गद्य, लघुपद, लोकगीते, नाटक, कादंबरी, निबंध, शोकात्मता, सुखात्मता, प्रहसन, याशिवाय अंगाई, आर्या, कनिका, खंडकाव्य, चारोळी, चित्रपट गीत, चौपदी असे बरेच काही असते यात. तसेच मराठी साहित्यात काही असे प्रकार आहेत जे फक्त मराठीतच आढळतात. ओव्या, अभंग, कीर्तन आणि पोवाडे. मराठी भाषा ही पावलोपावली बदलते. जसे कोल्हापुरी भाषा सातारा, सांगली, कोल्हापूर येथे बोलतात. अहिराणी भाषा ही जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक येथे बोलली जाते. अगं, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना येथे मराठवाडी बोलतात. नागपुरी भाषा ही पूर्व विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बोलली जाते. नारायणपेठी ही नवीनच मराठी भाषेची बोली पद्धत देशभरात विखुरलेले विंकर बोलतात. आणि माहिती आहे का, ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैसा जिंके, ऐसी अक्षर रसिके मेळ. मराठी भाषेला तर अभिजात दर्जा सुद्धा मिळालेला आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज ची स्थापना करण्यात येते मराठी अभिजात दर्जा मिळवल्यानंतर. प्रत्येक विद्यापीठात एक अभ्यास साधना केंद्र स्थापन केले जाते. मराठी दर्जेचा फायदा असा की भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय तर होते. त्याचबरोबर मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत मिळणे देखील शक्य होते. माझ्या मराठी मातीचा लाभ आलेला